आढावा घ्यायचा आहे। सुरुवातीला एक चिंताजनक बातमी आहे नागपूरमधून। नागपुरात व्यावसायिक गॅस सिलेंडरचं वितरण बंद करण्यात आलंय। हॉटेल व्यावसायिकांवर एकूणच आता चुलीवर अन्न शिजवण्याची वेळ आली आहे। कंपन्यांकडून गॅस एजन्सीला व्यावसायिक सिलेंडर वितरण न करण्याच्या सूचना देण्यात आल्या। त्यामुळे सिलेंडर मिळत नसल्यानं हॉटेल बंद ठेवण्यापेक्षा चूल पेटवण्याचा हा पर्याय हॉटेल्सकडून निवडण्यात येतोय। आपण पाहतोय नागपूरमध्ये हॉटेल चालकांवर आता चुलीवर अन्न शिजवण्याची वेळ आली आहे, कारण कंपन्यांकडून गॅस एजन्सीचा सिलेंडर वितरण न करण्याचा निर्णय आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, काय सांगाल? सकाळची ही वेळ आहे आणि आता गॅसऐवजी चुलीवर अन्न शिजवण्याची वेळ या हॉटेल व्यावसायिकांवर आल्याचं कळतंय। काय अधिकची माहिती? नक्कीच नागपुरात व्यावसायिक गॅस सिलेंडरचं वितरण बंद झालेलं आहे। त्यामुळे आपण बघू शकतो या ठिकाणी अनेक हॉटेल्सवाल्यांनी आता चुलीवर अन्न शिजवणं सुरू केलेलं आहे। आजपासून अनेक हॉटेल्समध्ये अशा प्रकारच्या चूल ज्या आहेत त्या पेटवण्यात आलेल्या आहे। संतोष पकोडेवाला हा यांचे अनेक स्टोर्स आहे, हॉटेल्स आहे, त्यांनाही गॅस सिलेंडर मिळत नाही। त्यामुळे आता त्यांनी आजपासून चूल पेटवलेली आहे आणि या ठिकाणी चुलीवर समोसे पकोडे तळण्याचं काम सुरू आहे। भाऊ, किती सिलेंडर मिळाले? मला कालपर्यंत सिलेंडर मिळत होते, पण आज आमच्याकडे एकही सिलेंडर नाही आला। त्याच्यामुळे आम्हाला ही पर्यायी व्यवस्था करावी लागली आणि ते तुमच्या समोर दिसत आहे की चुलीवरचे समोसे आम्ही काढत आहे। बंद करण्याशिवाय पर्याय नाही दुसरा। बंद करण्याचा पर्याय, पण त्याच्यासाठी आम्ही वेळेवर हा पर्याय निवडला। जुनी पारंपरिक पद्धतीचा वापर करून आता तुम्ही बघू शकत असाल चुलीवरचे समोसे आज मी काढत आहे। नक्कीच आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। हे बघा, अशा प्रकारे चूल पेटवलेली आहे आणि चुलीवर या ठिकाणी समोसे तळले जात आहे, अन्न शिजवलं जात आहे। हॉटेल चालकांना पर्याय नाही। इतकं मोठं हॉटेल चालवायचं अनेक हॉटेल्सवाल्यांना आज व्यावसायिक सिलेंडरची अडचण भासत आहे। त्यामुळे आता पर्याय म्हणून हॉटेल बंद केलं तर हा स्टाफ कसा राहणार, यांचा उदरनिर्वाह कसा होणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। त्यामुळे आता चिंताजनक बाब म्हणावी लागेल। या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।